हम 400 के ऊपर चुनकर लाएंगे। इलेक्शन तो अभी डिक्लेयर होने का है, इन्होंने डिक्लेयर कर दिया कि 4 सीटों पर चुनकर आएंगे। ऐसा दावा क्यों कर रहे हैं? 400 लोगों के ऊपर चुनकर आएंगे। 543 इस देश में खासदार है और अभी से दावा करते हैं, इसलिए दावा करते हैं कि ईवीएम में घोटाला करते हैं। ये बात सच है, ईवीएम में घोटाला करते हैं, ये बात सच है। और ईवीएम में घोटाला होता है, एडिटर चाहिए, ये हुक्म चाहिए, ये खत्म होना चाहिए। इसलिए भारत की जो नागरिक है ये उठकर खड़े होना चाहिए। पहले तो जो हमारे अभी रूडे साहब बोले, उन्होंने कहा कि भाई ये ईवीएम खत्म होना चाहिए। 26 जनवरी से आंदोलन शुरू है, बहुजन मुक्ति आंदोलन। हमारे जो प्रदेश अध्यक्ष है एडवोकेट, हमारे जो प्रदेश अध्यक्ष है सचिन कुमार साहब, उन्होंने मुझे फोन किया, साहब 1 दिन का धरना आंदोलन और जो हमारे वकील साहब इनका जो आंदोलन चल रहा है 26 जनवरी से, इनको हम समर्थन करेंगे। मैंने बोला बहुत अच्छी बात है। 2003 से लेकर 2004 में 4 तक के मैं भारत का पहला आदमी हूँ, कामगारों के MIDC में आंदोलन चलाया और करीब करीब 5000 लोगों को मैंने न्याय दिला के दिया। 5000 लोगों को मैंने न्याय दिला के दिया, क्योंकि बाबा साहब कहते हैं कि मांगने से भीख मिल सकती है, अधिकार नहीं मिलते, अधिकार प्राप्त करने के लिए संघर्ष करना पड़ता है। इसलिए हमको ईवीएम को हटाने के लिए और बैलेट पेपर लाने के लिए हमें यह आंदोलन चलाना पड़ेगा। यह आंदोलन चलाना पड़ेगा, इसके लिए हर भारतवासियों की जिम्मेवारी है। इन जो मुट्ठीभर जो लोग हैं जो देश में जो हुकूमत कर रहे हैं, ये पूंजीपतियों के लिए जो सरकारें चला रहे हैं, तो हम लोगों को यदि अगर इस देश में लोकशाही प्रजातंत्र अगर लाना है तो हमें ईवीएम को हटाना पड़ेगा और बैलेट पेपर इस देश में लागू करना पड़ेगा। जो मुख्य आयोग है, जो मुख्य आयोग है और जो भारत की प्रथम नागरिक है, जो राष्ट्रपति है, जो हमारे द्रौपदी मुर्मू जी, इनको हमारा कहना है कि भाई मोदी सरकार तो ईवीएम को हटाएगा नहीं, क्योंकि उन्होंने अभी डिक्लेयर कर दिया कि 400 के ऊपर हमारी सीट चुनकर आएंगे। वो नहीं जाएंगे, वो हिटलर चाहिए देश में लाएंगे, क्योंकि उनको राम मंदिर चाहिए। हमारा मंदिर को विरोध नहीं है, मगर मुझे ये लगता है देश में विद्यापीठ होना चाहिए। इस देश में हर जो युवा है उनके हाथों को काम, उनकी नौकरी उनको देना चाहिए। मोदी साहब अभी मंदिर का तो काम पूरा नहीं हुआ और आपने उद्घाटन शुरू कर दिया, उद्घाटन कर दिया 22 जनवरी को उद्घाटन कर दिया। क्यों उद्घाटन किया आपने 22 जनवरी को? क्योंकि 22 जनवरी को भारत के संविधान का जो प्रस्तावना है ये बाबा साहब ने लिखकर पूरी की थी और इस देश को अर्पण किया। और ये तो हमारे भारतवासी जो है, ये 22 जो जनवरी को जो देश की जो प्रस्तावना है भारत के संविधान की, ये भूलना चाहिए। इसलिए आपने राम मंदिर का उद्घाटन किया। भक्ति और भगवान के नाम से इस देश में जो मूल निवासी बहुजन समाज है, ये शूद्र समाज है, ये ओबीसी है, कार्मिक अल्पसंख्यक का समाज है, ये भारत का मूल निवासी है, ये संविधान को भूलना चाहिए। इसलिए आपने 22 जनवरी का उद्घाटन किया, ऐसा मुझे लगता है, ऐसा मुझे लगता है। और मुट्ठीभर जो पूंजीपति जो लोग हैं उनके लिए आप सरकारें चला रहे हैं और भारत का आप लोगों ने जो सरकारी डिपार्टमेंट थे उनका प्राइवेटीकरण कर डाला है। और मुट्ठीभर जो लोग हैं पूंजीपति, इनके लिए आप सरकारें चला रहे हैं। आपके देश में जो हमारा युवा वर्ग है, मूल निवासी बहुजन समाज के जो लोग हैं, 85% जो लोग हैं, आपको उनसे कोई लेना देना नहीं है, ऐसा मुझे लगता है। 15 सालों की जो सरकार आपने चलाई है, आपने 2 करोड़ नौकरियां देने का वादा किया था। 2 लाख अगर नौकरी दिया होगा तो आपने ये जो पेपर है, पेपर जो चला उनको डिक्लेयर कर देना चाहिए। आपने परिपत्रक निकाल देना चाहिए कि हमने फलाने जगह इन लोगों को नौकरी दिया है।
नहीं दिया। 2 करोड़ नौकरियां देने का वादा किया था, 2 लाख भी नौकरियां नहीं दिया, ऐसा मुझे लगता है। और 15-15 लाख रुपए हम लोगों के अकाउंट में डालेंगे, लेकिन आपने डाले में आप झूठे आदमी हो, और झूठ बोलते हो, और झूठ बोल बोल के लोगों को फंसाते हो। कोई समझ ना सके ये महफिल ये दुनिया क्या है, अरे खेल का कौन और उसका खिलौना क्या है। ये 85% बहुजन समाज के जो लोग हैं, मूल निवासी जो लोग हैं, इनके साथ खेल रहे हैं, इनके हकों अधिकारों के साथ खेल रहे हैं, ये अच्छी बात नहीं है मोदी साहब, नरेंद्र मोदी साहब, ये अच्छी बात नहीं है। अगर आपको इस देश को सुजलाम सुफलाम बनाना है, सोने की चिड़िया बनाना है, तो आपकी ये जो सारी राजनीति है, आपका ये जो षड्यंत्र है, ये खत्म करना होगा। और सर्वजन हिताय सर्वजन सुखाय की अगर आपको राजनीति देश में करना है, तो आपको इस देश के अंदर हर लोगों के जो युवा है, जो भारत का युवा है, इनके हाथों से काम देना पड़ेगा। आणि ही जनजागृती होत आहे, जनता ह्या ईव्हीएमच्या विरोधामध्ये येत आहे आणि बॅलेटवर इलेक्शन व्हावं ही एक भूमिका जनता घेत आहे। कारण की दिल्लीमध्ये जेव्हा हरियाणा आणि पंजाबचे जे शेतकरी आहे यांनी आंदोलन छेडलं, सरकारला न जुमानता ते दिल्लीमध्ये प्रवेश करत आहेत, तर हे लोकांमध्ये एक प्रेरणा स्तोत्र आहे की एक शेतकरी का बरं, 2 राज्याचे शेतकरी का बरं दिल्लीत यावे। अरे तो 2 राज्याचा प्रश्न नाही, हा पूर्ण देशाच्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे। तर मला तर असं वाटतं प्रत्येक म्हणजे देशातला प्रत्येक शेतकरी दिल्लीमध्ये पोहोचायला पाहिजे आणि सगळ्यात पहिले तर हा ईव्हीएम जो आहे हा संपवायला पाहिजे। ईव्हीएम संपला तर आम्ही ज्याला पसंत करतो असा नेता निश्चितच निवडून येईल आणि तो आमच्यासाठी प्रजेसाठी काहीतरी करेल ही आशा आहे आम्हाला। निश्चितच रोडे सरांचं मत आहे की ईव्हीएम हटाव देश बचाव। सचिन कुंभारे सर आमच्यासोबत आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ, त्यांनी समर्थन दिलेलं आहे या आंदोलनाला। काय सांगाल, ईव्हीएम मुळे आता ईव्हीएम च्या विरोधामध्ये संपूर्ण देशामध्ये आंदोलन सुरू आहे, तुमचं काय मत आहे यावर? बघा, ईव्हीएमच्या माध्यमातून ज्याप्रमाणे लोकशाही संपवून एका हुकुमशाहीला सुरुवात आपल्या देशामध्ये झालेली आहे, याचे पडसाद आपण प्रत्येक संघटनेमध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक समाजामध्ये आपण बघत आहोत। आणि ज्या पद्धतीने स्वतंत्र ज्या यंत्रणा आहेत भारत देशाच्या, या सुद्धा एका वर्चस्वाच्या खाली आज काम करताना दिसत आहे। यावरनं आपल्याला कळतंय की जेव्हा लोकशाही संपवून जेव्हा हिटलरशाहीला, हुकुमशाहीला सुरुवात होते आणि सत्ता एकाच्या हाती एकवटल्या जाते, त्यावेळेस ही सत्ता कशा प्रकारे कोणत्याही जनतेला न जुमानता, त्या जनतेच्या विरोधामध्ये कोणत्याही जनतेच्या हिताचे चिंता न करता, विचार न करता कशा पद्धतीने या लोकांवरती हुकूम गाजवते, त्याच पद्धतीने इथे अनेक प्रकारे खोटे वादे केले जाते आणि लोकांची दिशाभूल केल्या जाते। एकदाचे इलेक्शन झाले की आम्ही कुठलाही वादा केला नाही, आम्ही कुठलीही चुनावी घोषणा केल्या नाही, अशा पद्धतीची भूमिका इथे मांडली जाते। आता ईव्हीएमचं जे आंदोलन सुरू आहे, तुमच्या संघटनेचं नाव सांगा आणि तुम्ही आंदोलन केव्हापासून सुरू करणार आहात? आमच्या आंदोलनाला आज सुरुवात झाली। आम्ही अनेक सामाजिक संघटना एकत्रित आणल्या। त्या संघटनेचं नाव सांगा। आमची राष्ट्रीय बहुजन अधिकार संघटना आहे, एक राष्ट्रीय अध्यक्ष त्यांचे राकेश मोहिते साहेब आहेत, मुंबईवरून आलेत संघटनेच्या या आंदोलनाकरिता। तसेच आमचे दुसरी संघटना बहुजन मुक्ती आंदोलन आहे, त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश बाबू डोंगरेजी आहेत। अशा अनेक संघटना आणखी आहेत, त्या सर्व आपण आंबेडकरी चळवळीच्या संघटना एकत्र आणून आपण या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। निश्चितच संविधान चौकातून या आंदोलनाला आता सुरुवात झालेली आहे आणि संपूर्ण देशामध्ये ईव्हीएमच्या विरोधात आता आंदोलन सुरू झालेलं आहे। तुमचं नाव सांगा आणि संघटनेचं नाव सांगा। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। माझं नाव राकेश मोहिते, राष्ट्रीय बहुजन अधिकार संघटना। गेल्या 1 वर्षापासून आपण ईव्हीएमच्या खिलाफ आंदोलन करतोय। पहिलं आंदोलन आपण मार्च 14 ते 20 मार्चला आपण रॅली काढली होती, तिथून जो प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आपण आंदोलन करतच आहोत आणि आज आपण संविधान चौकामध्ये हे आंदोलन करीत आहोत। संविधान चौकामध्ये हे आंदोलन सुरू आहे, तुमचं काय मत आहे ईव्हीएम संदर्भात?
ईव्हीएम नष्ट झाली पाहिजे. तुमचं नाव सांगा. माझं नाव सुरेश बाबू डोंगरे, बहुजन मुक्ती आंदोलनचा राष्ट्रीय अध्यक्ष आहो. आणि ईव्हीएम या दिशामधून हटली पाहिजे आणि बॅलेट पेपर आले पाहिजे, हेच माझी इच्छा आहे. ईव्हीएम हटाओ बॅलेट पेपर पे चुनाव लो अशी मागणी आता या संविधान चौकातून होत आहे आणि एकूणच संपूर्ण देशातून होत आहे. तुमचं काय मत आहे? तुम्ही आज या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. माझं मत आहे, मी क्रांती मिनल, राष्ट्रीय गायिका आणि बहुजन मुक्ती या संघटनेचे मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे. माझं मत आहे की जे रिअल आहे, मशीन नको आम्हाला बॅलेट पेपर हवा आहे आणि बॅलेट पेपरने चुनाव व्हायला पाहिजे. बॅलेट पेपरने जर चुनाव झाला तरच देशामध्ये समानतेचं राज्य येऊ शकते, अन्यथा नाही. समानतेचं राज्य आणायचं असेल तर बॅलेट पेपरनी निवडणुका व्हायला हवं. तुमचं नाव सांगा आणि तुमची संघटना सांगा. माझं नाव सुरेश मानवटकर. जय भीम. मी हिंगणामधून आलेलो आणि बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्हा सदस्य. आमची सुद्धा मागणी आहे की ईव्हीएम मशीननी इलेक्शन नको, बॅलेट पेपरवर हवे, कारण फार घोटाळा होत आहे आणि त्या घोटाळ्याला थांबवण्याकरता आम्हाला सर्व एकत्रित येऊन आमचा लढ्याला पाठिंबा राहील. निश्चितच मी तुम्हाला सांगेल की आपण बघू शकता इथे हे सर्व ग्रामीण भागातून आलेले हे आपले नागरिक आहेत आणि त्यांनी या आंदोलनाला समर्थन दिलेलं आहे. गेल्या 26 जानेवारीपासनं या संविधान चौकामध्ये ॲडव्होकेट जे संघटना आहे त्यांच्या वतीने हे आंदोलन सुरू आहे. तसं तर त्यांनी 22 जानेवारीपासूनच ते या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आणि हळूहळू या ॲडव्होकेट वर्गांच्या जी संघटना आहे त्याला संपूर्ण नागपूर जिल्ह्यातून त्यांना पाठिंबा मिळत आहे. आपण बघू शकता इथे ईव्हीएम हटाओ संविधान बचाओ, सुप्रीम कोर्ट न्याय करो असं एक फलक लावण्यात आलेलं आहे आणि ईव्हीएमला क्रॉस आपल्याला दिसत आहे. नाव सांगा सगळं. प्रकाश सोनटक्के नाव आहे. काय सांगाल तुम्ही? ईव्हीएम ही या देशात हद्दपार झालेली पाहिजे आणि ईव्हीएम मुळे या देशामध्ये खरा जो आमचा उमेदवार आहे तो निवडून येत नाही. हा खोटा आमच्यावर थोपवला जातोय आणि जर प्रगत देशामध्ये जर हे ईव्हीएम जर बंदी असेल तर आमच्या देशामध्ये कशासाठी ईव्हीएम आहे? आणि म्हणून ही ईव्हीएम तुरंत बंदी याच्यावर आली पाहिजे, असंच माझं मत. आंदोलन झाले ते इतक्यावर थांबणार नाही, तर पुढच्या महिन्यामध्ये आपण आझाद मैदानमध्ये मुंबईवरती मंत्रालयावरती आपण मोठ्या प्रकारे आपण आंदोलन करणार आहोत ईव्हीएमच्या खिलाफ. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आपण ईव्हीएम फोडणार म्हणजे फोडणार. सक्षम भारत टीव्हीचे प्रत्येक व्हिडिओ नियमित पाहण्याकरता आजच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअरसुद्धा करा. आपले व्हिडिओ जर दाखवायचे असतील या मग तुमच्या परिसरामध्ये तुमच्यावर काही अन्याय अत्याचार होत असेल तर आम्हाला संपर्क करा. आम्ही बातमी दाखवू, टॉप टू बॉटम, स्टार्ट टू एंड. धन्यवाद.